ही ट्रॉफी सागर म्हात्रे यांच्याकडून आम्हाला स्पॉन्सर केले गेले आहे आणि त्यानंतर डॉक्टर देवयानी अनंत भोईर यांच्या माध्यमातून हे डिस्काउंट कुपन 40% डिस्काउंट सोनोग्राफी एक्सरेसाठी नक्कीच त्यांच्या माध्यमातून दिलं जाईल. हे डिस्काउंट वाउचर देखील आपल्याला पाहायला मिळते. वेल प्लेड जतीन अँड ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच. तर बोलूया आपण पुढील सामन्याकडे. तत्पूर्वी मित्रांनो या स्पर्धेसाठी आम्हाला विशेष सहकार्य ज्यांचं लाभलेलं आहे त्यामध्ये आपण बघतो संजय अनंत मढवी साहेबांकडून संपूर्ण डेकोरेशनची व्यवस्था आम्हाला केली गेलेली आहे. त्यांचं देखील विशेष धन्यवाद. सोनू दिलीप थले साहेबांकडून रोख रक्कम 25,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य. विशुभाऊ म्हात्रे साहेबांकडून रोख रक्कम 50,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य. लैलास तुकाराम पाटील साहेबांकडून 25,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य. त्यानंतर संजय तुकाराम माली साहेबांकडून 25,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य. विशाल सदाशिव पाटील वाघवीर यांच्याकडून सन्मान चिन्ह आपण पाहतोय. त्यानंतर दीपक थले आणि प्रेम थले यांच्या माध्यमातून टॉस बॉक्स आम्हाला स्पॉन्सर गेलेला आहे. तेजस मनीष थले यांच्याकडून खेळाडू कक्ष. संतोष शुक्ला म्हात्रे यांच्याकडून 15,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य. श्रीराम गोरखनाथ पाटील यांच्याकडून तृतीय पारितोषिक. संतोष शुक्ला म्हात्रे यांच्याकडून चतुर्थ पारितोषिक. सागर राधेश्याम म्हात्रे यांच्याकडून सामनावीर. त्यानंतर अभिषेक राजाराम थले यांच्याकडून लाईव्ह टेलिकास्ट. त्यानंतर मित्रांनो आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये आम्हाला भावेश अप्पा भोईर यांच्याकडून 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य. अनिल सुक्रिया थले यांच्याकडून गिफ्ट व्हाउचर. अक्षय दिलीप पाटील यांच्याकडून 2 कूलर. रवींद्र कृष्णा गुलवे यांच्याकडून 21,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य. त्यानंतर विकास बालाराम जोशी यांच्याकडून जेवणाची व्यवस्था. अल्पेश गुरुनाथ पाटील यांच्याकडून जेवणाची व्यवस्था. केतन राजन मदन थले यांच्याकडून पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी. विलास बालराम म्हात्रे यांच्याकडून जेवणाची व्यवस्था. रवींद्र मडवी आकाश पाटील आणि नवनाथ पाटील यांच्याकडून थंड पेय टॉस विन संघनायकाला. आणि देवयानी अनंत भोईर गिफ्ट वाउचर आपण पाहतोय 40% डिस्काउंट असणारं. त्यानंतर आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये आणखीन आर्थिक सहकार्य राजू मडवी साहेबांकडून 5,000 रुपयाचं. त्यानंतर स्वर्गीय शंकर नाईक यांच्या माध्यमातून आपण पाहतो यांच्या स्मरणार्थ सौरभ नाईक यांच्याकडून समालोचन कक्ष. आणि ऋषी पाटील व सुनील पाटील यांच्याकडून आम्हाला फायर शो नक्कीच ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले त्यांचं देखील विशेष धन्यवाद. आणि स्वर्गीय आपण पाहतो कुसुम हनुमान थले यांच्या स्मरणार्थ संजय हनुमान थले यांच्याकडून 2 सायकल देखील आम्हाला बक्षिसाच्या स्वरूपामध्ये स्पॉन्सर केले गेले आहेत. आणि त्यानंतर अनिल पाटील साहेबांकडून 1 सायकल स्पॉन्सर केले त्यांचा देखील विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. या सर्वांचं पुन्हा एकदा विशेष धन्यवाद ज्यांच्या विशेष सहकार्याने या स्पर्धेला 4 चांद लागले गेलेले आहेत. या स्पर्धेची शोभा वाढवली गेलेली आहे. या स्पर्धेचं नक्कीच स्वरूप आपण बघतो भव्य दिव्य. आणि भव्य दिव्य स्पर्धेमध्ये हे नक्कीच योगदान जे दिलं गेलेलं आहे त्या योगदानाबद्दल पुन्हा एकदा मनसे धन्यवाद. पंचांचा नो बॉलचा इशारा होतोय. बोलूया आपण सामन्याकडे. रॉयल किंग विपक्ष बिंदास ब्लास्टर या 2 संघांमधील आजच्या रजनीमधील 7वी लढत सध्या सुरू आहे. इथे 20 मध्ये हा चेंडू खेळलेला चेंडू निघून जाते सीमा बार लॉंग आणि रिझन मधून चौकार. बड्डे बॉय स्मिथ म्हात्रे आपण बघतोय न्यू बॅटर. आणि प्रत्येक चौकारासाठी हेमंत पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. बड्डे बॉयसाठी ही सुवर्ण संधी आहे. बड्डे बॉय ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज त्यांच्या पिताश्रींकडून जेवणाची व्यवस्था देखील केली गेली होती. इथे स्ट्रेटरचा फटका मात्र क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक चेंडू निघून जाईल सीमा बार चौकार.
या चौकाने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 16 आपण पाहतोय या पहिल्या षटकी समाप्तीनंतर. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज के के. कैलास मडवी अर्थात के के. क्या बात आहे, बड्डे बॉयच्या बॅट मधून हा ग्राउंड चौकार. अतिशय सुरेख फटका बड्डे बॉयच्या बॅट मधून. पुन्हा एकदा गॅप मधून हा चेंडू निघून जातोय सीमाबार. 4 धावांसाठी चौकार. विलास म्हात्रे यांच्याकडून चौकांची हॅट्रिक जर बड्डे बॉय या स्मिथ यांनी पूर्ण केली तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि प्रत्येक चौकारासाठी हेमंत पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. 2 चौकार लगातार आलेले आहेत बड्डे बॉय स्मिथ याच्या बॅटमधून. यावेळी मात्र चौकांची हॅट्रिक पूर्ण करू शकला नाही. प्रोटेक्शन आपण पाहतोय गावकर रिझन मध्ये एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या वाढून होते धावफलकावर 25 धावा 25. कैलास मडवी स्वतःच्या फॉल्टरमध्ये चेंडू अडवला जातोय. इथे अतिशय वेगाने 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगल वाढते. नाणेफेक गमल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण बघतोय रॉयल किंग्स बिंदास ब्लास्टर या संघाविरुद्ध. करार ऑफ ड्रायचा फटका मात्र लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक सज्ज आहे. एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल श्रेयस स्टार विपक्ष सीताराम स्पोर्ट्स आणि त्यानंतर मायरा इंडियन विपक्ष एक्सिट टायगर. कैलास मडवी प्रेम पाटील इथे मात्र आणि फलंदाज बाद. प्रेम पाटील आणि आल्या विकेट प्राप्त केलेल्या आपण पाहतोय पहिल्याच चेंडूवर. दुसरा फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतलेला आहे. न्यू बॅटर बोम बोम सूरज थले. तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज प्रेम. इथे मात्र बुम बुम सूरज थलेच्या बॅट मधून बुम बुम चौकार. चौकाराने संघाची धावसंख्या 32. मॅच बॉल आलेला आहे. तर सामना पुन्हा एकदा सुरू होतोय प्रेम बॉलिंग ट्रॅकवर. इथे जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. वेगाने चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू वापसी करताना चौकारानंतर गोलंदाज प्रेम. संघाची धावसंख्या स्थिर धावपलीवर 32 धावा. इथे रनआउटची संधी आहे मात्र लेग बाचा इशारा पंचावरून येते. एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतायत. एका धावेने संघाची धावसंख्या 33. पुढील सामना पाहायला मिळेल श्रेयस स्टार विपक्ष सीताराम स्पोर्ट्स या 2 संघामध्ये. तर दोन्ही संघाकडून टॉस साठी पूर्णपणे तयारीत राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. आणि आजच्या रात्रीतील शेवटचा सामना पाहायला मिळेल मायरा इंडियन विपक्ष एक्सिट टायगर या 2 संघामध्ये. पुढील सामना श्रेयस स्टार विपक्ष सीताराम स्पोर्ट्स आणि त्यानंतर मायरा इंडियन विपक्ष एक्सिट टायगर. सामना करेल फलंदाज बड्डे बॉय स्मिथ. इथे मात्र बेस्ट टाइम फटका. चेंडू मध्ये गोलंदाज चेंडू खाली
आणि इथे मात्र फलंदाज बाद. न्यू बॅटर करण पाटील. बॅकफुलला जाऊन हा फटका केलेला मात्र गॅप शोधू शकलेला नाही. हे फक्त एकच धावण्याची संधी. करण एक रन नाही स्वतःचा अकाउंट ओपन करतोय आणि एका रनने रॉयल किंग संघाची धावसंख्या पोहोचते ती 34वर 34. सध्या एक्सपर्ट स्कोरच्या भूमिकेमध्ये किंग स्कोरर तालुका क्रिकेटमधील नंबर 1 स्कोरर आपण बघतो अल्पेश गायकवाड. मोठ्या मोठ्या स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या जात आहेत आणि या स्पर्धेमध्ये देखील ते स्कोरिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोल्ड कप प्रीमियर लीग एक भव्य दिव्य आयोजन या स्पर्धेचा आपण बघतोय पर्व दुसरा आणि दुसऱ्या पर्वावर सर्वांनाच आहे गर्व. हरेश मडवे येतोय शेवटचे षटक घेऊन. पंचांच्या इशारा वाईट कारण डाऊन द लेग स्टंप हा चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्येमध्ये सिंगल लेबर धावसंख्या 35 35. क्लीन बॉल दांडी गोल. न्यू बॅटर प्रतीक थले आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या स्कोरवर स्थिर आहे 35 धावा. नेक्स्ट मॅच श्रेया स्टार संघ आणि सीताराम स्पोर्ट्स संघ आपण पूर्णपणे तयारीत राहायचं आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय या विकेटचं पतन. फलंदाज बाद आल्या पावली माघारी परतताना. यावेळेला मात्र सुरेख फटका स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेग रिझल्ट मधून हा चौकार. पुन्हा एकदा त्या दिशेने यावेळेला मात्र फटक्यामध्ये ताकद झोकता आली नाही. आणि फलंदाज इथे बाद. तर आपण बोलूया टॉस कडे. या पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल श्रेया स्टार विपक्ष सीताराम स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये. स्कोरकडे आपण एक नजर टाकूया. रॉयल किंग संघाने धावपलीकडे निर्धारित 4 षटकामध्ये धावा झळकल्या ते एकूण 40 आणि 41 धावांचं आव्हान बिंदास ब्लास्टर संघासमोर ठेवलं गेलेलं आहे. टॉस कडे बोलूया. टॉस केला जाईल श्रेया स्टार आणि सीताराम स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये. किशोर पाटील साहेबांना विनंती असेल का आपण आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघ एक आपण टॉस साठी विना विलंब लगेच आपण टॉस करणार आहोत. श्रेया स्टार आणि सीताराम स्पोर्ट्स या दोन संघांमधील सामना पाहायला मिळेल. तर श्रेया स्टार संघाचा एकदा आलेला आहे
सीताराम स्पोर्ट्स संघनायक आपण देखील तोरा करा लगेच या. सीताराम स्पोर्ट्स संघाचा संघनायक आपण टॉस साठी या. सीताराम स्पोर्ट्स संघनायक आपण अजूनही टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये आलेले नाहीत. आपण टॉससाठी यायचं आहे. तर टॉस केला जातोय. छापा आणि काटा या नाण्याच्या दोन बाजू आपण पाहतोय. काटा कॉल आहे मात्र काटा झालेला तर टॉस विन संघनायकाला ही कोल्ड्रिंक्स दिली जाईल. कोल्ड्रिंक्स दिली जाईल टॉस विन संघनायकाला. आणि श्रेया स्टार संघाचे संघनायक टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी घेऊन जातो या टॉस बॉक्सून सरळ पुन्हा एकदा कॉम बॉक्समध्ये. कैलास मडवी आणि अजय पाटील ही सर्व जोडी मैदानामध्ये. तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज प्रतीक थले पाहायला मिळतोय. इथे डाऊन द ग्राउंड हा फटका केलेला आहे आणि चेंडू निघून जाते सीमा पार. वन बाउंड चौकार. पाहूया चौकार आहे की नक्कीच फलंदाज बाद आहे. नक्कीच आपण पाहतोय. नाही सॉरी पंचाचा 9 बॉलचा इशारा होता. फक्त एकच धाव. 41चं टार्गेट आहे. इथे मात्र पाहतोय लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हलला दुसरी धाव करण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. पंचचा निर्णय हा अंतिम असणार आहे. धावसंख्या 3 आपण बघतो. एक सिंगल रन. इथं मात्र पंचाचा 9 बॉलचा इशारा होतोय. इथे हलवार चेंडू हाताळलेला आहे. अखेर चेंडू अडवला जातोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या एका धावेने वाढून होते. आपल्याकडे 5 धावा. आव्हान 41 धावांचं आहे. पुन्हा एकदा हळूच अडकलेला चेंडू डाऊन द ग्राउंड फटका. मग इथे आपण पाहतोय दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर आणि परिणाम स्वरूप अपघात. अक्षटन. या षटकामधील अजूनही शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष आहे. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 6. पंडित पाटील साहेबांचे ते आगमन झालं आणि त्यांचं देखील घोलगाव प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. घोलगाव प्रीमियर लीग ग्रामस्थ मंडळ घोलगाव सोनाले आयोजित या भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन आपण पाहत आहोत. मिडविकेट क्षेत्रामध्ये चांगले क्षेत्रक्षण पाहायला मिळते. न्यू बॅटर विनीत आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय.
इथे अतिशय वेगाने चेंडू निघून जातोय या स्क्वेअर लेग रिझल्ट मध्ये सीमापार चौकार. पहिल्या षटकात समाप्तीने पहिल्या षटकात समाप्तीनंतर बिंदास ब्लास्टर संघाची धावसंख्या 41 या लक्ष्याचा पाठलाग करताना धावफलकावर पाहायला मिळते. ते 11 धावा इथून 18 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. 18-30 समय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज करण पाटील येतोय. 18 चेंडूमध्ये 30 धावांची अजून आवश्यकता आहे बिंदास ब्लास्टर संघाला विजयासाठी. पुढे येऊन हा फटका केलेला आहे मात्र क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. रिले फिल्डिंगचा नजारा आपण पाहतोय. फक्त एकच धावगणी संधी मिळेल फलंदाजांना एका धावपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 12 धावा. पायांच्या समोरचा चेंडू आणि हा षटकार. नवीन बॅटर प्रेम पाटील आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. हे आपण पाहू शकता SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे. लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय आणि त्यांच्या माध्यमातून नक्कीच या फॅसिलिटीज देखील आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहेत. आपण नक्कीच संपर्क त्यांच्याशी करू शकता. इथे ग्राउंडर शॉट चेंडू निघून जाते स्ट्रेट लॉंग ऑफ रिझल्ट मधून चौकार. खराब क्षेत्ररक्षण 1-2 का 4 चौकार. इथे एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 1 ने वाढतोय. धावसंख्या 21 आपण पाहतोय. आव्हान येते 41 धावांचा. 20 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. इथे या फाईन खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू जातोय. या इथे देखील एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 22 2. आपण सामना पाहतोय रॉयल किंग्स विपक्ष बिंदास ब्लास्टर या दोन संघामध्ये. यानंतर आपल्याला सामना पाहायला मिळेल श्रेया स्टार विपक्ष सीताराम स्पोर्ट्स आणि त्यानंतर आजच्या रात्रीमधील शेवटचा सामना मायरा इंडियन विपक्ष एक्सिट टायगर या दोन संघामध्ये असणार आहे. अरुण सीताराम पाटील साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांच्या समेत तपस्या पाटील आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. नक्कीच ओपनचा संघ आपण पाहतोय तपस्या स्पोर्ट्स सोनाले त्यांच्याच नावाने पाहायला मिळतोय. इट्स नो बॉल. हेच आपण पाहतोय 2 धावा धावफलक मध्ये जोडल्या जातात आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या 24 इथे मात्र दिशेमध्ये भरकटाना पंचांचा वाईटचा इशारा. आव्हान धाव 16 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. विजयासाठी बिंदास ब्लास्टर संघ 41 लक्ष्याचा पाठलाग करत आहे. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. सूरज बॉलिंग ट्रॅकवर. इथे फुलटा चेंडू फायदा उचलता आलेला नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळत आहे. सूरज थले बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळत आहे. तर सामना फलंदाज प्रेम पाटील, कैलास मडवी आणि प्रेम पाटील ही जोडी मैदानामध्ये. इथे एक छोटी धाव फलंदाज पूर्ण करतात.
सूरज सले पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर स्वीप करण्याचा प्रयत्न, टायमिंग साधता आलेला नाही, बॅटवर चेंडू घेता आला नाही हा निर्धाव चेंडू. पंचाच्या भूमिकेमध्ये संदीप पाटील सर आणि दिनेश भांबरे सर, तिसरे पंच राहुल पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात. इथे पुढे जाऊन हा फटका केलेला आहे, मात्र क्षेत्ररक्षक कावकर रिझल्टमध्ये सज्ज आहे. इथे या एकच धावगणी संधी मिळेल फलंदाजांना. आठ चेंडूमध्ये 14 धावांची अजूनही आवश्यकता आहे. धावसंख्या 27. इथे एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 28. 13 धावांची आवश्यकता आहे येणारे 7 चेंडूमध्ये. 7 चेंडू आणि 13 धावा हे समीकरण बिंदास ब्लास्टर संघासमोर पाहायला मिळत आहे. स्विच इट, मात्र क्षेत्ररक्षक ऑफ साईडला सज्ज आहे. फक्त एकच धाव. अशा प्रकारे आपण पाहतोय 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. 3 षटकांची समाप्तीनंतर बिंदास ब्लास्टर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 29. आणि आता मात्र समीकरण आहे आपण पाहू शकता, अर्धा डझन चेंडू आणि तब्बल 1 डझन धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 धावांची आवश्यकता आहे. बड्डे बॉय स्मिथ मात्रे आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर, आणि बड्डे बॉयने दांडी गुल केलेला आहे. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. स्मिथच्या बॅटमधून 2 चौकार देखील पाहायला मिळतोय फलंदाजी करताना. आणि गोलंदाजीला येताना आपण बघतोय पहिल्याच चेंडूवर विकेट प्राप्त केलेला आहे. आज वाढदिवस आहे, नक्कीच आपण बघतोय स्मिथ मात्रे याचा, आणि वाढदिवशी चांगला परफॉर्मन्स देखील. इथे करारा फटका, चेंडू निघून जाईल लॉग ऑफ रिझल्ट मधून सीमा बार, झन्नाटेदार चौकार. आता मात्र आपण बघतोय 4 चेंडूने 8 धावांची आवश्यकता आहे. हरीश मडवी यांनी नक्कीच सांगितले, पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त, सामना अजूनही संपलेला नाही. एक धाव तर पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने वाढते. दुसरी धाव घेण्याचा मानस होता, मात्र धाडस केलं गेलेलं नाही. आणि आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदलते. 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर. 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. सामनागर फलंदाज प्रेम पाटील, स्मिथ मात्रे बड्डे बॉय बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र नेमाच्या विरुद्ध फटका गेलेला आहे. प्रेम याचा खलास गेम. इथे मात्र पुन्हा एकदा हा चौकार आणि विजय संपादन केलेला आहे बिंदास ब्लास्टर या संघाने. अभिनंदन बिंदास ब्लास्टर अँड हार्ड लक रॉयल किंग. थँक्यू थँक्यू थँक्यू. बिंदास ब्लास्टर संघाने थँक्यू थँक्यू थँक्यू. प्रेम पाटील ठरला या सामन्यात. सामना 19 धावा आणि गोलंदाजी करताना 7 धावा करून 2 विकेट. प्रेम पाटील इज प्लेयर ऑफ द मॅच.